नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवेळे तुमचं स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण वेळ व कार्य या गटाला सुरुवात करणार, म्हणजेच टाइम अँड वर्क। या गटामध्ये एकूण 3 घटक आहेत, 3 टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहेत। टाइम अँड वर्क म्हणजेच वेळ व कार्य, दुसरा टॉपिक आहे नळ व पाण्याची टाकी आणि तिसरा आहे कार्य व मजुरी म्हणजे वर्क अँड वेजेस। तर चला सुरुवात करूया पहिल्या घटकाला म्हणजेच टाइम अँड वर्क किंवा काम वेळ या टॉपिकवरील प्रश्न। आणि जर टाइम अँड वर्कचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतील तर ऑटोमॅटिकली पुढील 2 टॉपिक सुद्धा याच्याच आधारावर तुम्हाला सॉल्व्ह करता येतील। टाइम अँड वर्क ग्रुपमध्ये एकूण 2 संकल्पना आहेत आणि त्या 2 संकल्पनेवर विविध प्रकारचे प्रश्न तयार होतात। तर पहिल्या संकल्पनेवर पहिला प्रकार आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रकारामध्ये दुसरी संकल्पना आपल्याला उपयोगात येणार आहे। तर चला सुरुवात करूया आपण पहिल्या संकल्पनेला, मूलभूत संकल्पना। आता मूलभूत संकल्पना जी आहे टाइम अँड वर्कची त्यालाच आपण प्रकार 1 सुद्धा म्हणणार आणि अशा प्रकारे आपण लिहिलंय काम व वेळ या घटकाचा मूलभूत नियम, किंवा सोप्या भाषेत आपण अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो नो क्रॉस मल्टिप्लिकेशन। म्हणजे या प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला सुरुवातीला असं वाटणार की आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, पण त्यामध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार नाही। तर ते कशा प्रकारे ते आपण समजून घेऊया। तर बघा, प्रश्न क्रमांक 1 च्या सहाय्याने आपण समजून घेऊया। 40 व्यक्ती एका कामास 30 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 25 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे जर आपल्याला याची मांडणी करायची असली तर आपण अशा प्रकारे करू शकतो। 40 व्यक्ती एका कामास किती दिवसात पूर्ण करतात? 30 दिवसात। तर 25 व्यक्ती तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? अशा प्रकारे मांडणी करतो आणि अशा प्रकारे मांडणी केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या डोक्यात जो विचार येतो तो येतो क्रॉस मल्टिप्लिकेशनचा, म्हणजे तिरपा गुणाकार। तर तिरपा गुणाकार केला तर काय होईल ते सुद्धा आपण बघूया। म्हणजे 40 गुणिले x करणार आपण, क्वेश्चन मार्कच्या जागी x घेतला, आणि 25 × 30। तर यावरून x ची किंमत आपल्याला मिळेल 25 गुणिले 30 भागिले 40। आता शून्याने शून्य कॅन्सल, 25 त्रिक 75 भागिले 4। आता 4 ने भाग देऊया आपण, 4 × 1 = 4, 3 राहिलेत, 4 × 8 = 32 आणि पुढे भाग दिला तर आपण 18.75 किंवा 18.34 हे उत्तर मिळेल। मग आता आपल्याला विचार करायचा आहे की 40 व्यक्ती एक कार्य 30 दिवसात करतात, तर खरंच 25 व्यक्ती ते कार्य 18.75 दिवसात करतील का? कारण की व्यक्तींची संख्या कमी झालेली आहे। व्यक्तींची संख्या कमी झाली तर कालावधी वाढायला पाहिजे, पण इथे कमी होत आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे चालणार नाही। का क्रॉस मल्टिप्लिकेशन चालणार नाही? कारण की क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा तिरपा गुणाकार जे आहे ते आपण समचलनामध्ये करतो, व्यस्त चलनात मधील संख्यांमध्ये करत नाही। आणि व्यक्ती आणि वेळ यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे, म्हणजे व्यक्तींची संख्या वाढली तर वेळ कमी होणार आणि व्यक्तींची संख्या कमी झाली तर वेळ वाढणार आहे। त्यामुळे ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं नाही। मग कशा प्रकारे आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो? तर मांडणी अशाच प्रकारे करायची। 40 व्यक्ती 30 दिवसात कार्य करतात, तर 25 व्यक्ती किती दिवसात कार्य करतील? तर यामध्ये आपण अशा प्रकारे समजू शकतो की कोणत्याही कार्याला पूर्ण करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा असते किंवा एनर्जी युनिट्स असतात ते समान असतात। एनर्जी युनिट्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। एनर्जी युनिट्स म्हणजे एखादे कार्य करण्यासाठी किती ऊर्जा लागते। तर 40 व्यक्ती 30 दिवस काम करतात, एक व्यक्ती एक एनर्जी युनिट कार्य करतं, अशा प्रकारे आपण मानूया। म्हणजेच 40 व्यक्ती 40 एकक कार्य करतील आणि त्यांनी 30 दिवस कार्य केलेलं आहे, तर एकूण एनर्जी युनिट्स किती होतील? 40 × 30। म्हणजे हे कार्य कंप्लीट करण्यासाठी एकूण किती एनर्जी युनिट्स रिक्वायर्ड असतील, किती एकके लागतील ऊर्जेचे? तर 1200 एकके लागतील। हे समजण्यासाठी आपण बघतोय, म्हणजे 40 व्यक्तींनी 30 दिवस काम केले म्हणजे 1200 एकक इतकी ऊर्जा लागलेली आहे। मग ते कार्य जर दुसरे सुद्धा करत असतील तर त्यांना 1200 एककेच द्यावे लागतील, कारण की 1200 युनिटचं काम आहे, ते 1200 युनिट दिल्यानंतरच पूर्ण होणार आहे। म्हणून आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार नाही, तर सॉल्व्ह करताना आपण सरळ मल्टिप्लिकेशन करणार, स्ट्रेट लाईन मध्ये मल्टिप्लिकेशन करणार। म्हणजे या दोघांचा गुणाकार म्हणजे एकूण एनर्जी युनिट्स बरोबर या दोघांचा गुणाकार होईल। तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करताना हा गुणाकार करायचा आहे। मग कशा प्रकारे होणार? 25 गुणिले क्वेश्चन मार्क म्हणजे 25 गुणिले x बरोबर 40 गुणिले 30। म्हणजे x बरोबर किती होणार? तर 40 गुणिले 30 आणि 25 भागाकारामध्ये येतील। 5 ने कॅन्सलेशन होणार, 5 × 5 = 25, 5 × 8 = 40 आणि 5 ने कॅन्सलेशन होणार 6 वेळा, तर 8 सख 48। तर आता हे उत्तर बरोबर आहे, कारण की 40 व्यक्तींना 30 दिवस लागतात, तर 25 व्यक्तींना किती दिवस लागतील? 48, म्हणजे 30 पेक्षा जास्त दिवस लागतील। तर सोडवताना एनर्जी युनिट्स वगैरे लक्षात ठेवलं नाही तरी चालेल। महत्त्वाचं काय आहे की आपण तिरपा गुणाकार करायचा नाही, सरळ गुणाकार करायचा आहे। आता पुढील प्रश्नांवर तुम्ही हाच कॉन्सेप्ट अप्लाय करून बघा। प्रश्न क्रमांक 2 वर, प्रश्न क्रमांक 2 आहे
45 कामगार एका कार्यास 30 दिवसात संपवतात, तेच कार्य 20 कामगार किती दिवसात संपवणार? म्हणजेच 45 कामगारांना किती दिवस लागतात? 30 दिवस. अशा प्रकारे आपण मांडणी करणार आणि तेच कार्य 20 कामगार किती दिवसात पूर्ण करतील. मग तिरपा गुणाकार करायचा का? तर नाही, आपण सरळ गुणाकार करणार अशा प्रकारे. म्हणजेच 45 गुणिला 30 बरोबर होणार 20 गुणिला x. म्हणून x ची किंमत किती होणार? तर हे 20 इथे येऊन भागाकारामध्ये येतील दुसरीकडे, तर 0 0 कॅन्सल आणि आता गुणाकार करून आपण 2 ने भाग देऊ शकतो. 3 5 15, हातचा 1, 3 चौ 12 आणि 1 13, भागीला किती? 2. तर x बरोबर किती? 2 ने जर आपण भाग दिला तर 20 अख 12, हातचा 1, 20 हाती 14 आणि 0.5 म्हणजे 67.5 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. आता तिसरा प्रश्न. दररोज 8 तास काम करून 3 व्यक्ती 2 दिवसात संपवतात. म्हणजे आता इथे तिसरं डायमेन्शन पण आलेलं आहे. याआधी व्यक्ती आणि वेळच देण्यात आलेला होता, वेळ दिवसांमध्ये देण्यात आलेला होता पहिल्या 2 प्रश्नांमध्ये, पण यामध्ये तास सुद्धा आहेत. तरी काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. कशा प्रकारे मांडणी करणार? 3 व्यक्ती किती दिवस कार्य करतात? 2 दिवस. आणि किती तास कार्य करतात? तर 8 तास. एका सरळ रेषेतच त्यांची आपण मांडणी करूया. पुढे काय म्हटलेलं आहे? तेच काम 1 दिवसात 4 व्यक्ती. आता व्यक्तीच्या खाली व्यक्ती लिहूया. 4 व्यक्ती किती दिवसात? 1 दिवसात मिळून संपायचे असल्यास दररोज किती तास काम करतील? म्हणजे ह्या तासाच्या खाली क्वेश्चन मार्क आलेला आहे, म्हणजे x आलेला आहे. परत 2 संख्यांच्या जागी 3 संख्या आलेल्या आहेत, फक्त इतकाच फरक पडलेला आहे. पण प्रश्न सॉल्व्ह करण्याची मेथड जी राहील ती सारखीच राहील. म्हणजे या तिघांचा गुणाकार बरोबर या तिघांचा गुणाकार, अशा प्रकारे आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावे लागेल. तर 4 गुणिला x बरोबर किती? 4x बरोबर 3 गुणिला 2 गुणिला 8, अशा प्रकारे ही मांडणी आपल्याला करावी लागेल. आणि x ची किंमत काढायची आहे, तर 3 गुणिला 2 गुणिला 8 भागीला किती होणार? 4. 4 1 4, 4 2 8, म्हणजेच 3 2 6, 6 2 12. म्हणजेच किती तास त्यांना दररोज काम करावे लागेल? तर 12 तास त्यांना काम करावे लागेल. म्हणजे 3 डायमेन्शन आले तरी सुद्धा त्यांना एका सरळ रेषेतच लिहायचं आहे. तर ही पहिली संकल्पना खूप सोपी आहे आणि यावर सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता पुढील प्रश्न बघा, तुम्ही सॉल्व्ह करा आधी आणि त्यानंतर व्हिडिओ म्हणजे पॉज करून सॉल्व्ह करा आणि त्यानंतर सोल्युशन बघा. तर 15 व्यक्ती एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, किती अधिक व्यक्तींच्या सहाय्याने मदतीने तेच काम 12 दिवसात पूर्ण करता येईल? आता इथे प्रश्न तशाच प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे, पण प्रश्नामध्ये एक शब्द एक्स्ट्रा आलेला आहे. किती व्यक्तींच्या सहाय्याने म्हटलेलं नाहीये, तर किती अधिक व्यक्तींच्या सहाय्याने. म्हणजे सुरुवातीपासून जितके व्यक्ती होते त्यांच्यापेक्षा आणखी किती व्यक्ती लागतील? तर हा एक प्रश्नामध्ये फरक आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर 15 व्यक्ती एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर किती व्यक्तींच्या सहाय्याने? तर व्यक्तींच्या जागी x लिहिणार आपण आणि किती दिवसात पूर्ण करायचे? 12 दिवसात. तर अशा प्रकारे मांडणी करावी लागेल. मग सरळ गुणाकार करतो, या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार, म्हणजेच 12 गुणिला x बरोबर 15 गुणिला 20. म्हणून x बरोबर किती होणार? 15 गुणिला 20, 12 भागाकारामध्ये येतील. तर 4 त्रिक 12 आणि 4 पंचे 20, 3 1 3, 3 5 15. म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे? 25. म्हणजेच 25 व्यक्ती जे आहेत ते 12 दिवसात कार्य पूर्ण करतील. पण या प्रश्नाचे उत्तर 25 असणार नाही, कारण इथे विचारलेलं आहे किती अधिक व्यक्तींच्या सहाय्याने. तर सुरुवातीला ऑलरेडी आपल्याकडे किती होते? 15 व्यक्ती होते आणि आता 25 व्यक्तींची आवश्यकता आहे. म्हणजे किती अधिक व्यक्ती लागणार आहेत? तर फक्त 10 अधिक व्यक्ती लागणार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर येईल. बरेच विद्यार्थी काय करतात? ह्या अधिक ह्या शब्दाकडे लक्ष देत नाही आणि 25 उत्तर त्यांनी टिक केले असते, पण अशी मिस्टेक करायची नाही. पुढील प्रश्न आपण बघूया, प्रश्न क्रमांक 5. 15 व्यक्ती एक काम 60 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 25 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती अधिक व्यक्तींची आवश्यकता असणार? म्हणजे परत तसाच एक प्रश्न आहे. मग मांडणी करूया. 15 व्यक्ती किती दिवसात? 60 दिवसात. तर 25 दिवसात ते कार्य संपवायचे आहे, तर दिवसांच्या खाली दिवस लिहिले आणि व्यक्ती किती लागतील ते आपल्याला माहिती नाही. x व्हॅल्यू घेतली आपण. आता या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार होणार, म्हणजे 25 गुणिला x बरोबर 15 गुणिला 60 होणार. म्हणजे x बरोबर किती? 15 गुणिला 60 भागीला 25. तर 5 5 25, 5 त्रिक 15, मग 5 ने कॅन्सल होणार 60, 12 वेळा. म्हणजे x बरोबर किती येणार? 36. पण ह्या प्रश्नाचे फायनल आन्सर असणार नाही, कारण की 25 दिवसात कार्य संपवायचे असेल तर 36 व्यक्तींची आवश्यकता आहे. पण इथे किती अधिक व्यक्तींची आवश्यकता आहे हा प्रश्न विचारलेला आहे. तर सुरुवातीला 15 व्यक्ती होते आणि आता 36 व्यक्तींची आवश्यकता आहे. तर 36 मधून 15 वजा करणार, म्हणजे किती अधिक व्यक्तींची आवश्यकता असेल? 21 व्यक्तींची आवश्यकता असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3
हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 6. दररोज 10 तास काम करून 4 व्यक्ती एका कार्यास 5 दिवसात संपवतात. म्हणजे ते 3 डायमेन्शन्स आलेले आहेत. व्यक्ती आहे, दिवस आहेत आणि तास आहेत. मांडणी कशा प्रकारे करायची याआधी सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर कशा प्रकारे मांडणी करणार आपण? 4 व्यक्ती किती दिवस, इथे आपण व्यक्तींची मांडणी करणार, इथे दिवस आणि इथे त्यांच्या पुढे तास लिहिणार. तर किती तास काम करतात? 10 तास. आता तेच कार्य 8 व्यक्तींच्या खाली व्यक्ती आपण लिहूया. दररोज 8 तास काम करून म्हणजे 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? तर x इथे येणार. परत मेथड तीच, ह्या तिघांचा गुणाकार बरोबर या तिघांचा गुणाकार असणार आहे. तर आपण सुरुवातीला यांचा गुणाकार करूया. 8 × 8 × x बरोबर 4 × 5 × 10. तर x ची किंमत किती होणार? तर 4 × 5 × 10 आणि 8 × 8 छेदामध्ये येतील. आता कॅन्सलेशन करूया. 4 × 4 4 2 8 2 कॅन्सल होणार. 5 वेळा म्हणजे 25/8 आणि पुढे जर आपण सॉल्व्ह केलं तर 8 त्रिक 24 1/8 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. किती दिवसात पूर्ण करतील? इथे पर्सेंटेजचं चिन्ह चुकीने आलेलं आहे. तर 3 1/8 हा पर्याय योग्य पर्याय असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. 90 कामगार एक काम 100 दिवसात संपवितात. तेच काम 60 दिवसात संपवायचे असल्यास किती अधिक कामगारांची आवश्यकता असणार आहे? तर पुन्हा अधिक या शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणजे 90 कामगार 100 दिवसात कार्य पूर्ण करतात. तर हेच कार्य 60 दिवसात पूर्ण कार्य करायचे आहे. तर सुरुवातीला किती कामगारांची आवश्यकता असेल हे आपण कॅल्क्युलेट करूया. तर या दोघांचा गुणाकार म्हणजे 60 × x बरोबर 90 × 100. तर x बरोबर किती? 90 × 100 आणि हे 60 छेदामध्ये येतील. कॅन्सलेशन्स करूया. 0 0 कॅन्सल, 3 2 6 आणि 3 त्रिक 9 3 ने भाग जातो आणि 100ला 2 ने भाग देऊया म्हणजे 50 आणि 50 × 3 150. म्हणजे 150 व्यक्तींची आवश्यकता आहे 60 दिवसात कार्य करण्यासाठी. आता सुरुवातीला किती कामगार होते? 90 कामगार होते आणि 150 ची आवश्यकता आहे. तर 90 ऑलरेडी आहेत, मायनस करणार म्हणजे किती अधिक कामगारांची आवश्यकता आहे? तर 60 अधिक कामगारांची आवश्यकता आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. 5 व्यक्ती मिळून एक कामाचा 3/7 भाग 21 दिवसात संपवतात. आता 3/7 आलेला आहे. 3/7 म्हणजे काय? 3/7. या आधी जे आपल्याला सांगण्यात आलेलं होतं प्रश्नांमध्ये की पूर्ण कार्य करण्यासाठी, कार्य पूर्ण करण्यासाठी म्हणजे कंप्लीट वर्क करण्यासाठी, पण इथे काही अपूर्णांक दिलेला आहे म्हणजे काही फ्रॅक्शन ऑफ वर्क दिलेला आहे की 3/7 भाग करण्यासाठी 21 दिवसात संपवतात. मग तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागेल की कामाचा 3/7 भाग 21 दिवसात संपवतात. तर पूर्ण कार्य करण्यासाठी किती वेळ लागेल हे सुरुवातीला कॅल्क्युलेट करावे लागेल. कारण की ते माहीत असेल तर आपण प्रश्न मग सॉल्व्ह करू शकतो. तर बघा, 5 व्यक्ती मिळून एका कामाचा 3/7 भाग 21 दिवसात संपवतात. तेच काम 49 व्यक्ती किती दिवसात करणार? तर आता 5 व्यक्तींना लागणारा एकूण वेळ कॅल्क्युलेट करावा लागेल. तर कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं की 3/7 भाग म्हणजे 3/7 भाग किती दिवसात पूर्ण करतात? 21 दिवसात पूर्ण करतात. तर याचा अर्थ कशा प्रकारे आपण लावणार? तर 7 पूर्ण कार्य जे आहे ते 7 भागांचे आहे. म्हणजे पूर्ण कार्य किती आहे? 7 भागांचे आहे. आणि त्यापैकी किती भाग पूर्ण केले जातात? 3 भाग कार्य झालेले आहे. किती दिवसात? 21 दिवसात. म्हणजे 3 भाग कार्य होण्यासाठी 21 दिवस लागतात. यावरून आपल्याला लक्षात येईल की एक भाग करण्यासाठी किती वेळ लागेल? तर 7 दिवसांचा वेळ लागेल. म्हणून जर पूर्ण कार्य करायचे असेल तर 7 भाग पूर्ण करावे लागतील. तर एका भागासाठी 7 दिवस. बघा, 3 7 21 म्हणजे 7 दिवस एक भाग करण्यासाठी. तर 7 भाग करण्यासाठी किती? 49 दिवस लागणार आहेत. अशा प्रकारे आपल्याला आधी एकूण वेळ कॅल्क्युलेट करावा लागेल फ्रॅक्शन दिलेले असेल तर. हा झाला एकूण वेळ. किंवा आपण काय करू शकतो की 3/7 भाग पूर्ण करतात किती दिवसात? 21 दिवसात. तर 21 ला आपण गुणाकार करू शकतो. 3/7 असेल तर याचा रेसिप्रोकल किंवा गुणाकार व्यस्त ज्याला आपण म्हणतो. 3/7 चा गुणाकार व्यस्त काय असेल? 7/3. तर मग आपण 7/3 ने गुणाकार करणार. तर 3 1 3 3 7 21 7 7 किती? 49. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पुन्हा एक एक्झाम्पल इथे क्लॅरिफाय करतो मी की समजा एका कामाचा 2/5 भाग, हे दुसरे एक्झाम्पल आहे तुम्हाला समजवण्यासाठी हा कॉन्सेप्ट, की एका कामाचा 2/5 भाग 10 दिवसात पूर्ण होतो. तर मग यावरून आपल्याला कोणती माहिती मिळेल की ते कार्य पूर्ण करायचे असेल तर किती दिवस लागतील?
तर सिंपल आपण काय करू शकतो, 10 दिवसांचा कालावधी लागतो 2/5 भाग पूर्ण करण्यासाठी. तर 10ला याच्या गुणाकार व्यस्ताने आपण गुणाकार करूया. म्हणजे 2/5 आहे तर 5/2 ने आपण गुणाकार करणार. बे एक बे, बे पंचे 10, तर 5 गुणिला 5 बरोबर किती दिवस लागतील, 25 दिवस. अशा प्रकारे एकूण वेळ आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर बघा 5 व्यक्ती 3/7 भाग किती दिवसात पूर्ण करतात, 21 दिवसात. तर एकूण वेळ किती लागणार, 21 गुणिला 7/3, 3 1 3, 3 7 21, म्हणजे 49 दिवस. म्हणजे इथे 49 लिहिणार. तर तेच काम 49 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील, म्हणजे एक्स. म्हणजे फक्त फरक इथे दिलेला होता की एकूण वेळ डायरेक्टली देण्यात आलेला नव्हता. मग सरळ इथे लक्षात येईल 5 गुणिला 49 बरोबर 49 गुणिला एक्स, म्हणजेच एक्सची किंमत किती येणार, 5. म्हणून आपले उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. इथे डायरेक्टलीच आपल्याला लक्षात येत आहे ह्या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार असतो. तर 49 आणि इथे पण 49 आहे, तर हे 5 आहेत, तर इथे किती असतील, 5 असतील. पुढील प्रश्न आपण बघूया आता. प्रश्न क्रमांक 9 अशाच प्रकारचा प्रश्न आहे. एका कामाचा 3/5 भाग 4 व्यक्ती मिळून 15 दिवसात पूर्ण करतात. बघा 3/5 भाग किती दिवसात, 15 दिवसात. मग एकूण वेळ किती लागणार आहे, तर याचा रिसिप्रोकल किंवा गुणाकार व्यस्ताने आपण गुणाकार करूया. 5/3, 3 1 3, 3 5 15, म्हणजेच 25 दिवस लागणार आहेत. म्हणजे हा प्रश्न आता सोपा झालेला आहे. 4 व्यक्ती एक कार्य 25 दिवसात पूर्ण करतात असा याचा अर्थ होणार आहे. तर 4 व्यक्ती 25 दिवस, त्याच कामाचा अर्धा भाग 10 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील, तर 10 व्यक्ती अर्धा भाग. तर आपण आधी पूर्ण भाग काढूया की पूर्ण भाग कंप्लीट करण्यासाठी 10 व्यक्तींना किती वेळ लागेल, आणि जो पूर्ण वेळ असेल त्याचा आपण दुप्पट करूया. सुरुवातीला आपण कॅल्क्युलेट करूया की 10 व्यक्ती किती दिवसात ते कार्य पूर्ण करतील. तर बरोबर किती होणार, या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार, म्हणजे 10 गुणिला एक्स बरोबर 4 गुणिला 25, म्हणजेच किती, 100. तर एक्सची किंमत किती होणार, 100 भागीला 10 म्हणजेच 10. तर बघा त्या कामाला 10 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतात, 10 दिवसात पूर्ण करतात. पण इथे विचारलेला आहे अर्धा भाग. तर 10 व्यक्तींना पूर्ण काम करण्यासाठी, पूर्ण भाग काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. तर अर्धा भाग करण्यासाठी किती लागतील, अर्धे दिवस लागतील. म्हणजेच किती, इथे 5 दिवस लागेल. इथे पर्याय चुकलेले आहेत, तर इथे एकूण 5 दिवसांचा कालावधी त्यांना लागणार आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे फ्रॅक्शनचे प्रश्न सुद्धा आपण एकूण वेळ काढण्यासाठी फ्रॅक्शनचा उपयोग करून हा प्रश्न सॉल्व्ह करतो. त्यानंतर बघा मूलभूत संकल्पना 1 किंवा प्रकार 1 आपण कव्हर केलेला आहे, आणि त्यामध्ये जितके प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत तितकेच प्रश्न विचारले जातात. ते व्यवस्थितरित्या केले तरी सुद्धा परीक्षेतील सर्व प्रश्न सॉल्व्ह होतील. आता मूलभूत संकल्पना 2 आणि यापुढे जितकेही प्रकार आहेत त्यामध्ये याच संकल्पनेचा उपयोग होणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की पूर्ण जो वेळ आणि कार्य गट जे आहे, टाइम अँड वर्क ग्रुप जे आहे, ते या संकल्पनेवर डिपेंड करतो. पहिली संकल्पना फक्त पहिल्या प्रकारापुरतीच मर्यादित आहे, पण यानंतर पुढे कोणताही प्रश्न आपण सॉल्व्ह करणार तर या संकल्पनेने सॉल्व्ह करणार. तर बघा मूलभूत संकल्पना 2, एका दिवसाचे काम म्हणजेच 1 डे वर्क. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता, 1 डे वर्क किंवा एका दिवसाचे काम. ही सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे आणि पुढील सर्व प्रकारांमध्ये याच संकल्पनेचा उपयोग होणार आहे. तर ह्या संकल्पनेविषयी समजून घेऊया. एकूण जे आहेत ते 3 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एकूण कार्य, हे पुन्हा पुन्हा तुम्हाला पुढील प्रश्नामध्ये येतील. एकूण कार्य किंवा एकूण काम. त्यानंतर एक दिवसाचे काम म्हणजेच 1 डे वर्क. याला आपण शॉर्टमध्ये आता 1 डे वर्कच लिहिणार किंवा 1DW लिहिणार. आणि एकूण वेळ. या 3 घटक जे आहेत, या 3 गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी कामात येतील. कोणकोणत्या, एकूण कार्य, एका दिवसाचे काम आणि एकूण वेळ. आता हे समजण्यासाठी, यांच्यामध्ये रिलेशन समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल डिस्कस करूया. समजा तुम्हाला एक कार्य देण्यात आले, एकूण कार्य किंवा एकूण काम तुम्हाला देण्यात आले. तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. हे कार्य तुम्हाला देण्यात आले आणि या कार्यासाठी तुम्हाला एकूण वेळ सुद्धा देण्यात आला. एकूण वेळ. आता आपण एकूण कामाला आपण वर्क W ने कन्सिडर करूया आणि एकूण वेळ म्हणजे T कन्सिडर करूया. तर एकूण वेळ किती, तुम्हाला 10 दिवस देण्यात आले. तर सांगा तुम्हाला एका दिवसात किती काम करावे लागेल. म्हणजे तुम्हाला एकूण काम किती आहे, 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला एकूण वेळ देण्यात आलेला 10 दिवसांचा. तर एका दिवसात किती काम करावे लागेल, तर 1 डे वर्क किती होणार, 1 डे वर्क म्हणजे एका दिवसाचे काम किती होणार, 10 दिवस. 10 × 10 म्हणजे 120 दिवस. 1 डे वर्क म्हणजे 1 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 दिवस. 1 डे वर्क म्हणजे
तर ऑब्व्हियसली तुम्ही उत्तर दिलेलं असेल की 10 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील. आणि कशा प्रकारे ते कॅल्क्युलेट केलं, 100/10 म्हणजे 10 प्रश्न डेली सॉल्व्ह करावे लागतील. तर यावरून आपल्याला वन डे वर्क म्हणजे एक दिवसाचे कामचा फॉर्म्युला मिळेल. तर वन डे वर्कचा फॉर्म्युला कोणता मिळेल बघा, वन डे वर्क बरोबर काय, वन डे वर्क बरोबर आपण 100/10 केले. 100 म्हणजे काय, एकूण काम. तर एकूण काम म्हणजे टोटल वर्क, एकूण काम भागीला एकूण वेळ. हे खूप महत्वाचं रिलेशन आहे. वन डे वर्क बरोबर एकूण काम भागीला एकूण वेळ. तर हा फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे, तो तुम्हाला पाठांतर करायचा आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारला जातो एकूण वेळ काढण्यासाठी, म्हणजे एखादे कार्य कंप्लीट करण्यासाठी किती कालावधी लागणार आहे. तर एकूण वेळ, इथून एकूण वेळेचा फॉर्म्युला सुद्धा आपण तयार करू शकतो. एकूण वेळ डावीकडे येणार आणि वन डे वर्क छेदामध्ये येणार. म्हणजे एकूण वेळेचा फॉर्म्युला काय होणार, एकूण काम भागीला वन डे वर्क. तर हे बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे संकल्पना 2 जी आहे याच्या पुढे तुम्हाला ह्या 3 गोष्टी पुढे पुन्हा पुन्हा कामात येतील. एकूण कार्य, एका दिवसाचे काम आणि एकूण वेळ. आणि रिलेशन काय आहे, वन डे वर्क काढायचं असेल तर एकूण काम भागीला एकूण वेळ आणि यावरून एकूण वेळेचा फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे टोटल टाइम किती वेळ लागणार आहे, तर एकूण काम भागीला वन डे वर्क. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल की काही व्यक्ती मिळून किंवा पी व क्यू मिळून, ए व बी मिळून एखादे कार्य किती दिवसात पूर्ण करतील. किती दिवसात पूर्ण करतील म्हणजेच आपल्याला एकूण वेळ काढायचा आहे. आणि एकूण वेळेचा फॉर्म्युला काय होणार, एकूण काम भागीला वन डे वर्क. म्हणजे त्या प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण काम माहिती पाहिजे आणि वन डे वर्क माहिती पाहिजे. कुणाचे वन डे वर्क, ज्यांचे एकूण वेळ काढायचा आहे त्यांचे वन डे वर्क माहिती पाहिजे. तर ह्या संकल्पना आहेत आणि या संकल्पनेचा उपयोग आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी करायचा आहे. तर तो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू व्हेरी मच.